सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सो आजचा व्हिडिओ असणार आहे तुमचे जे काही कॅप राऊंड वनसाठी तुम्ही जे काही ऑप्शन फॉर्म भरताय तो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्यामध्ये तुमच्या काय काय चुका होऊ शकतात यावरती हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी दिसतोय तुम्हाला CET-CELच्या पोर्टलवरती. या ठिकाणी आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल आहे, यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक झाल्यानंतर नवीन विंडोज ओपन होणार आहे. नंतर खाली आल्यानंतर BE-BTech असं एक ऑप्शन दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं. नंतर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन असणार आहे, त्यावरती क्लिक करायचं व त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमचं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून या विंडोवरती येऊ शकता. ओके, आल्यानंतर काय करायचं, आल्यानंतर कॅप असं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, यावरती क्लिक करायचं. नंतर टेक्निकल एज्युकेशन आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, तर झाल्यानंतर तुम्हाला तुमची इथं युजर नेम दिसेल, तुमचं ॲप्लिकेशन ID वगैरे दिसेल. ही सर्व इन्फॉर्मेशन दिसल्यानंतर खाली स्कोर करायचं. नंतर खाली आल्यानंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असं एक ऑप्शन असेल, यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर असा एक विंडो ओपन होईल. ओके, तर आल्यानंतर काय करायचं, तुम्ही तुमची जी कॉलेज लिस्ट बनवली तर त्या कॉलेज लिस्टमध्ये जायचं आणि सगळ्यात लास्टवाला ऑप्शन आहे, सगळ्यात लास्टवालं कॉलेज आहे ते सिलेक्ट करायचं. का, मी तुम्हाला ते पुढं सांगतो मित्रांनो, की ही जी कॉलेज लिस्ट आहे एका विद्यार्थ्याची, त्याच्या लिस्टमध्ये आता मी त्याच्यात पूर्णपणे खाली आलेलो आहे. मी आता पूर्ण खाली आलेलो आहे. खालचं जे कॉलेज आहे ते कॉलेजचा नंबर मी कॉपी करून घेतला आहे आणि कॉलेजचं जी का ब्रांच आहे ती लक्षात ठेवली फक्त, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, तर परत CETच्या पोर्टलवरती जायचं आहे. ओके, पोर्टलवर त्याला इथं सिलेक्ट कोर्स नेम म्हणजे जी काय आपली ब्रांच आहे ती टाकायला लागणार आहे आपल्याला. ओके, तर या ठिकाणी मेकॅनिकल आहे, मग ती मेकॅनिकल ब्रांच आपल्याला इथे टाकायला लागेल. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच टाकली. मग ब्रांच टाकल्यानंतर इथं सर्चचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक झाल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व कॉलेजेस दिसतील, त्यामध्ये मेकॅनिकल ही ब्रांच आहे. तर यामध्ये आपलं कॉलेज कसं काय सापडायचं, तर सिम्पली Ctrl+F करायचं आणि Ctrl+V करायचं. एवढं केल्यानंतर आपण जो काही नंबर मागचा कॉपी केला होता त्या कॉलेजचा तो इथं पेस्ट केल्यानंतर आपल्याला जे तुमचं जे कॉलेज आहे ते दिसणार आहे आणि त्याच्यावरती सिम्पली इथं बॉक्स असणार, त्याला क्लिक करायचं. झाल्यानंतर टिक होईल. तिथं टिक झाल्यानंतर परत पूर्णपणे खाली यायचं आहे आणि ॲडचं ऑप्शन असेल इथं, त्या ॲडच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके, आणि परत पूर्णपणे तुम्ही खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर जर तुमचा फॉर्म जर चुकला, म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट केलेलं कॉलेज आहे ते जर चुकलं, ते नसेल तर ते इथं डिलीट पण करते. ते इथं डिलीटचं ऑप्शन आहे, तिथं क्लिक करायचं आणि इथं सिम्पली इथं डिलीटचं बटन दाबून ते कॉलेज जे आहे ते डिलीट होणार आहे. इथं ह्या केसमध्ये आपलं बरोबर आहे, त्यामुळे मी ते करत नाही. नंतर सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे पुढं, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी असं एक विंडोज ओपन होणार. हे झाल्यानंतर इथं सेट प्रेफरन्स नावाची एक बॉक्स असेल, त्याला टिक करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं. ओके, त्यानंतर असं एक ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर सेकंडवाला ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं. ओके, सेकंडवाला ऑप्शन क्लिक झाल्यानंतर असं एक ओपन होणार आहे. असं ओपन झाल्यानंतर आता काय करायचं, आता परत आपल्या लिस्टमध्ये जायचं आणि सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे, सगळ्यात टॉपवालं जे की लिस्टला 1 नंबर आहे, ते कॉलेज आपण बघायचं. ते कॉलेज बघायचं, त्याचा कॉलेज कोड परत एकदा कॉपी करायचा आणि एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये सीट मॅट्रिक्स असणार मित्रांनो. त्याच्यामध्ये सिम्पली फाइंड करायचं आहे ते कॉलेजचा कोड. ओके, तो कॉलेज कोणत्या नंबरला हे फाइंड करायचं, CUP. ओके, CUP फाइंड केलं आणि त्याच्यामध्ये ब्रांच कोणती आपली ती फाइंड करायची. या केसमध्ये ब्रांच ENTC, तर ENTCसाठी तो कॉलेजचा पूर्ण कोड काय ते फाइंड करायचं आपल्याला. तर या ठिकाणी आलेलं CUPचं. ओके, COEPचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आपल्याला दिसतं मित्रांनो. तर सिम्पली काय करायचं, हा जो कोड आहे हा कोड कॉपी करून घ्यायचा. कॉपी झाला का आपली जी CET-CELची वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आणि इथं पेस्ट करून द्यायचा. ओके, Ctrl+V करून पेस्ट करून द्यायचा. नंतर व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर सॉरी फॉर दॅट. ओके, रजिस्ट्रेशन परत करायला लागेल. टाईम आऊट झाल्यानंतर परत बॅक येतं मित्रांनो. ओके, कॅप टेक्निकल. हा आपला फॉर्म. ओके, तर इथं तो कॉलेजचा कोड सिलेक्ट करायचा आपल्याला आणि व्हेरीफाय करायचा. ओके, CUPचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आलेले. ओके, आणि सिम्पली कॉलेज इन्सर्ट करायचं आहे. तर इथं बघू शकता आपण जे पहिले कॉलेज ॲड केलं होतं बघा, स्वामीनारायण, ते सेकंडला गेलेलं आहे. आत्ता जे कॉलेज ॲड केलेलं आहे ते फर्स्ट नंबरला गेलेलं आहे, CUPचं ENTC. ओके, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा जे लास्टवालं कॉलेज आहे ते टाका, त्यानंतर वरच्यापासून खालीपर्यंत टाकत या, जेणेकरून तुमचा जो कॉलेज लिस्टचा प्रेफरन्स आहे तो चुकणार नाही. तुम्हाला अजून एक कॉलेज मी ॲड करून दाखवतो मित्रांनो. सेकंड आहे VJTI. ओके, VJTIचा कोड कॉपी करून घेतला मी. सिम्पली कॉपी झाला, त्या वेबसाईटवरती गेलो आणि Ctrl+V करून ती कॉलेज फाइंड करतो मी आता.
ओके, तो आपल्याला VJTI भेटलं आहे. VJTIचं आपल्याला सापडायचं ENTC. VJTIचं ENTC. ओके, VJTIचं ENTC आपल्याला इथे भेटलेलं आहे. त्याचा सिम्पली हा परत एक कोड कॉपी करायचा, हा वाला Ctrl+C करू आणि परत CETच्या वेबसाईटवर येऊन Ctrl+V करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आणि इन्सर्ट करायचं आहे. आता बघू शकता सेकंड नंबरला VJTI गेलेलं आहे. परत एक करतो मित्रांनो मी. या ठिकाणी परत CVP आहे. आता मेकॅनिकलसाठी Ctrl+C. ओके, त्या लिस्टमध्ये गेलो मी, Ctrl+V गेलं. ओके, ओके, तर CVP झालेलं आहे. आता मेकॅनिकलसाठी सापडायचं आपल्याला CVP. ही थोडं खाली आल्यानंतर इथं मेकॅनिकलसाठी आपल्याला CVP दिसतंय. ओके, तर सिम्पली परत हा एक कोड कॉपी करायचा, Ctrl+C, CETची वेबसाईट आणि Ctrl+V करून पेस्ट करून द्यायचं, व्हेरीफाय करायचं. CVPचं मेकॅनिकल आहे का? आहे. ओके, इन्सर्ट करायचं. अशा पद्धतीने तुमची जर तुम्ही कॉलेज लिस्ट भरली तर ती एकदम ॲक्युरेट पद्धतीने जाणार आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये चुकी व्हायचे चान्सेस एकदम 0 आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या पद्धतीने तुमची कॉलेज लिस्ट भरा, जेणेकरून काही चुका होणार नाही आणि सर्व जे कॉलेज आहे ते तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. धन्यवाद.